हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. शिवसेनेचे नेते येतात आणि उमेदवार जाहीर करतात असा अधिकार कोणालाही नाही. शरद पवारांचं नाव न घेता राऊतांवर निशाणा. राऊतांकडून काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात साजन पाचपुतेंच्या नावाची घोषणा. श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही. पवारांकडे श्रीगोंद्यासंदर्भात चुकीची माहिती. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचं प्रत्युत्तर. रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा. माजी नगरसेविका उज्ज्वला बोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट. लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची मागणी. वरिष्ठ नेते चिपळूणमध्ये आले की भेटण्याची प्रथा. अजित पवारांच्या भेटीवर भास्कर जाधवांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण. काल भास्कर जाधवांचा मुलगा विक्रम जाधव आणि अजित पवारांमध्ये भेट. जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता. वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगींची टीका. तर आखेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप. जरांगे एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहे का? फक्त नौटंकी सोंगाड्याचं काम करतो. भाऊ भाऊ म्हणतो आणि आमचंच आरक्षण मागतो. ओबीसी नेते आखेंचा जरांगेंवर पलटवार. प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवूनही निवडून येत नाहीत. आंबेडकरांनी एनडीएत यावं. त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट. 24 तारखेला नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता.